सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, लाल सलाम। दोस्त हो, काल 16 तारखेला परभणी शहरातील विश्वजित वाघमारे नावाच्या एका युवकानं मातंग समाजातील जे दैवत असलेले लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष सन्माननीय विष्णुभाऊ कसबे यांच्या संदर्भामध्ये जो काही शिवराळ भाषेचा प्रयोग केलेला आहे त्याचं मी प्रथमतः या ठिकाणी निषेध नोंदवतो। माझी मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल किंवा एकूणच ही जी काही सकल अनुसूचित जातीमधील समाज बांधव असतील, कार्यकर्ते असतील, त्या सर्वांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा हा जो विषय आहे, या विषयाच्या अनुषंगानं जे काही समर्थनामध्ये जी काही भूमिका आहे की वर्गीकरण झालं पाहिजे, त्या भूमिकेचं सर्वांनीच समर्थन केलं पाहिजे अशी मुळीच अपेक्षा नाही। त्याची जी वेगळी बाजू आहे, आपण त्या वेगळी बाजू मांडू शकतात, किंबहुना आपण वर्गीकरणाच्या भूमिकेला जाहीर विरोध देखील करू शकतात। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि संघर्ष करण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे। आणि म्हणून प्रत्येक जात समूह हा आपल्या संधीसाठी, आपल्या उन्नतीसाठी सनदशीर मार्गाने या ठिकाणी सरकारच्या सोबत संघर्ष करू शकतो, सरकारकडे आपल्या मागण्या संवैधानिक पद्धतीनं मांडू शकतो आणि हीच मागणी घेऊन जे काही मातंग समाज असेल किंवा तत्सम ज्या अनुसूचित जातीतील ज्या जाती मागणी करत आहेत त्यांचा तो संवैधानिक अधिकार आहे। माझी या निमित्तानं एक विनंती आहे की ही जशी बाजू वर्गीकरणाची कायदेशीर पद्धतीने मांडल्या जात आहे तशीच आपण कायदेशीर पद्धतीनं बाजू या ठिकाणी मांडली पाहिजे। परंतु मातंग समाजातील अगदी पितृतुल्य असणारे, वयोवृद्ध असणारे, ज्यांना हृदय सम्राट म्हणतात, अशा व्यक्तीच्या अनुषंगानं जो काही शब्दप्रयोग आहे तो शब्दप्रयोग निषेधार्ह आहे आणि म्हणून त्याचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे। परंतु दुर्दैवानं इतकं विषारी, इतकं जहरी या ठिकाणी बोलून, एवढं शिवराळ भाषेचा प्रयोग करून सुद्धा जर तो आपल्या जातीचा म्हणून जर कुणी बाजू घेत असेल तर मला वाटतंय की आपण कुठंतरी बाबासाहेबांना जो दिलेला सर्वांना अधिकार आहे तो अधिकार नाकारत आहोत असाच त्याचा अर्थ निघतो। आणि म्हणून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं जी काही प्रक्रिया सुरू आहे ती प्रक्रिया केवळ महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये किंवा परभणीमध्ये सुरू नाही, तर ही देश पातळीवर प्रक्रिया सुरू आहे। आपण जरूर विरोध केला पाहिजे, पण आपण जरूर विरोध कुठं करा की जो 1965ला आलेला लोकूर कमिटीचा जो काही अहवाल आहे त्या अहवालाला तुम्ही चूक कसा आहे तुम्ही ठरवा। तुम्ही की 65ला लोकूर कमिटी म्हणते की सर्वच्या सर्व जातींना या ठिकाणी असलेल्या संधी आणि लाभ मिळत नाही, हे जर 65ला लोकूर कमिटी जर म्हणत असेल तर तुम्ही लोकूर कमिटीला विरोध करा। न्याय रामचंद्र राजू आयोग जो आंध्र प्रदेशमध्ये नेमलेला होता आणि त्या आयोगानं जी काही अबकडची शिफारस केलेली आहे तुम्ही त्या आयोगाला विरोध केला। जो आंध्रामध्ये चिन्नय्या नावाच्या व्यक्तीनं हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज देऊन ते 2004ला तो आंध्र प्रदेशचा जो काही कायदा होता अबकड वर्गीकरणाचा तो कायदा रद्दबातल त्या ठिकाणी केलेला आहे। किंवा तमिळनाडूमध्ये जो काही सदाशिव आयोग, जनार्दन आयोग नेमलेला होता, त्या जनार्दन आयोगानं सुद्धा अशाच पद्धतीची वर्गीकरणाची शिफारस केलेली आहे। ते कसं चूक आहे ते तुम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जाऊन त्या ठिकाणी बाजू मांडू शकतात। किंवा कर्नाटकामध्ये जो काही सदाशिव आयोग नेमलेला आहे तो कसा चूक आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही वर्गीकरणाच्या बाजूने जी काही आम्ही बाजू मांडत आहोत ती कशी चूक आहे हे आपण त्या ठिकाणी आपली बाजू मांडू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही राज्यघटनेचा आधार घेऊन तुम्ही तुमची बाजू मांडू शकतात। आणि तोच खरा आंबेडकरवाद आहे, तोच खरा आंबेडकर अनुयायी होऊ शकतो की बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाऊन असेल किंवा गोलमेज परिषदेमध्ये जाऊन असेल किंवा भारतीय संविधान संसदेमध्ये जाऊन
ज्या पद्धतीनं एक संवैधानिक बाजू मांडलेली आहे तशाच पद्धतीची संवैधानिक बाजू या विषयाच्या अनुषंगानं मांडणं हे प्रत्येक आंबेडकरवाद्याचं कर्तव्य आहे। आणि म्हणून मला वाटतं की जर आपण बाबासाहेबांना जो का आम्हाला मार्ग सांगितलेला आहे, भगवान बुद्धानं जो का आम्हाला मार्ग सांगितलेला आहे की भगवान बुद्ध असतील की बाबासाहेब असतील, ह्या द्वयांनी, ह्या दोन मान्यवरांनी त्यांच्या प्रगाढ विद्वत्तेच्या जोरावर त्यांनी भल्या भल्यासोबत प्रतिवाद करून त्या ठिकाणी आपली बाजू मांडलेली आहे। आणि म्हणून वर्गीकरणाला आपण समर्थन द्यावं किंवा वर्गीकरणाच्या अनुषंगानं बाजू घ्यावी अशी मुळीच अपेक्षा नाही। आपण जरूर विरोध करू शकतात, परंतु तो विरोध हा बाबासाहेबाच्या विचारानं झाला पाहिजे, भगवान बुद्धाच्या विचारानं झाला पाहिजे। कुठंतरी एखाद्या वयोवृद्ध नेत्याच्या अनुषंगानं जी काही एवढी निंदा नालस्ती करणे किंवा अशा पद्धतीचे की ते शब्द आम्ही वापरू शकत नाही किंवा या ठिकाणी मी या माध्यमावर मी तो शब्द बोलू शकत नाही, इतक्या पद्धतीची जी काय चाललेलं आहे, तर मला वाटतं ही अशी जी घसरलेली पातळी आहे ही आपल्या चळवळीसाठी शोभनीय नाही। आपल्या चळवळीचा एक स्टेटस ठेवून, एक दर्जा ठेवून आपण त्या ठिकाणी वाद प्रतिवाद केला पाहिजे। त्या वादाप्रतिवादाचं निश्चितपणे आपण सर्व स्वागत करूत आपण की जर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण जर चुकीचं असेल तर मला वाटतंय की हे चुकीचं कसं आहे याची बाजू त्या त्या जात समूहातील विद्वानांनी, प्राध्यापकांनी, विचारवंतांनी मांडली पाहिजे आणि त्यावर सखोल अशा पद्धतीची त्या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे। त्या चर्चेचं निश्चितपणे आपण स्वागत करणार आहोत, स्वागत केलं पाहिजे। आणि म्हणून माझी महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाचे असतील किंवा बौद्ध समाजाचे असतील त्या सर्व तरुणांना असतील, युवकांना असतील, कार्यकर्त्यांना आमची विनंती आहे, त्यांना आमची कळकळीचं आव्हान आहे की आपण अशा पद्धतीचं व्यक्तिद्वेष करून किंवा अशा पद्धतीची शिवराळ भाषा वापरून आया बहिणीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या शिव्या, निंदा, नालस्ती करून मला वाटते की हे शोभनीय नाही। आणि अशी चूक कोणत्याही जात समूहातील जर कुणी करत असेल तर त्याचं समर्थन कुणीही करू नये। वादविवाद जाहीरपणे होऊ द्या, बाजू मांडण्याचे मोठमोठ्या मंचकावरून आपण त्या ठिकाणी वादविवाद करू आणि हे वर्गीकरण कसं योग्य आहे त्याचीही बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे आणि हे वर्गीकरण हे कसं चुकीचं आहे त्याची सुद्धा बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे। आणि म्हणून अशा पद्धतीचा एक वैचारिक भूमिका मांडण्याची प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये सुरू करावी, एवढंच मी या निमित्ताने विनंती करतो। आणि पुन्हा एकदा मातंग समाजातील आणि बौद्ध समाजातील तरुणांना मी विनंती करतो की काहीही न वाचता, कुठलाही आयोग न वाचता, कुठल्याही आयोगाच्या शिफारसी न वाचता आपण जे काय बोलत आहोत तर हे आपल्याला, आपल्या चळवळीला, आपण ज्या महापुरुषाचं नाव घेऊन आपण चळवळी करत आहोत त्या चळवळीला गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये। दोस्त हो, आता नुकताच रोहिणी कमिशनचा अहवाल आलेला आहे आणि रोहिणी कमिशननं ज्या पद्धतीनं की ओबीसी वर्गातील सर्व जात समूहांना न्याय मिळत नाही अशा पद्धतीचा अहवाल दिलेला आहे। आणि ओबीसी मध्ये सुद्धा अ ब कड वर्गीकरणाची शिफारस जस्टिस रोहिणी कमिशननं केलेली आहे। त्या कमिशनचं ओबीसी मधील सर्व जातीनं स्वागत केलेलं आहे। त्यांनी अशा पद्धतीचे कुणा चिकलफेक करणे किंवा ते चूक आहे, बरोबर आहे या भानगडीत ते पडले नाहीत किंवा जे काही कमिशनचा रिपोर्ट आलेला आहे त्या कमिशनच्या रिपोर्टचं सर्व विद्वानांनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। तशाच पद्धतीचं जर आपण भारतीय संविधान मानत असू आणि त्या संविधानानंच जर समजा एखाद्या आयोगाची स्थापना होत असेल आणि त्या आयोगाचा रिपोर्ट जर स्टेट गव्हर्नमेंटला येत असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला येत असेल तर ही जी काय झालेली न्यायिक प्रक्रिया आहे, ही झालेली संवैधानिक प्रक्रिया आहे, त्याचं सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे। आणि त्या न्यायिक प्रक्रियेमध्ये जर काही समजा अन्यायकारक काय घडलेलं असेल तर त्यासाठी आपल्याला हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्या ठिकाणी आपण दाद मागू शकतो। आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे यानंतरचा मुकाबला आपण संवैधानिक मुकाबला करू, न्यायिक मुकाबला करू आणि बाबासाहेबांना जो काय आपल्याला सर्वांना जो काय अभिव्यक्तीचा अधिकार दिलेला आहे तो अभिव्यक्तीचा अधिकार आपण सर्वांनी अवश्य बजावला पाहिजे अशी मी आपणास कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। पुन्हा एकदा सर्वांना जय लहूजी, जय भीम, लाल सलाम। एक बातमी नेक बातमी, M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर